आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा व्यवस्थापक हितेश मेहताच्या पॉलिग्राफी चाचणीमध्ये विशेष माहिती मिळाली नाही। न्यू इंडिया बँकेच्या 122 कोटी अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय। मुंबईमध्ये प्रवाशांची लूट आणि भाडं नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करणार, तर मुजोर चालकांविरोधात व्हॉट्सअॅपवर आता तक्रार करता येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। कांदिवलीतील ग्रोवेल मॉल तातडीने बंद करा, उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश। पर्यावरणीय मंजुरी नसताना अशी बांधकामं सुरू ठेवणं हे पर्यावरण समस्येचं गांभीर्य वाढवण्यासारखंच आहे। आदेश देताना उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। उन्हाळ्यामध्ये मुंबई पुणे नागपूरसाठी 98 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या धावणार। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होणार। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तन डोंगरी या ठिकाणी कारशेडच्या कामासाठी 1406 झाडं तोडली जाणार। मीरा भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागानं परवानगी मिळाली, तर आणखी 9900 झाडांच्या कापणीसाठी सुद्धा जाहीर सूचना प्रसिद्ध। उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेवर आता विशेष रेल्वेगाड्या। उन्हाळी सुट्ट्यांनिमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून सीएसएमटी विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी धावणार। कल्याण पश्चिमेच्या राधानगरमध्ये भटक्या श्वानांच्या त्रासावरून प्राणीमित्र आणि रहिवासी भडकले। रस्त्यावर खाणं टाकण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव, तर धक्काबुक्की झाल्याची माहिती। पालिकेकडे श्वानांवर कारवाई करण्याची मागणी। शेतकऱ्यांची परवानगी न घेताच एमआयडीसीनं जमिनी सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून उद्योजकांना आता जमिनी परस्पर मंजूर सुद्धा केल्या। अंबरनाथच्या पालेगावातला धक्कादायक प्रकार, शेतकऱ्यांचं हक्काच्या जमिनीसाठी आमरण उपोषण।